घरफोडी प्रकरणातील आरोपीला हैदराबादमधून अटक, 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. उमरखेड शहरातील राजापूर टाकळी भागात झालेल्या घरफोडीचा पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणी एका आरोपीला तेलंगणा राज्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या कारवाईत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण 7,36,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी वनिता मोहिते या बाहेरगावी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. या चोरीत सुमारे 3,42,500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मनोहर चव्हाण, वय वर्ष 46, राहणार राजापूर टाकळी, हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने हैदराबादला जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने एका विधी संघर्षग्रस्त बालक आणि संगीता मोहिते यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 7,36,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उमरखेड पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहे.